पाणी देऊ. आला बाबा दारू पिऊन काम धंदा नाही काही नाही गावावर हिंडायला पाहिजे. कामधंदा एवढं शिकून नोकऱ्या नाही काय नाही आणि तुम्ही पैसा ठीक आहे पैसा मी मिळवतो पैसाच मी मिळवणार आहे. पैसा मी मागायला मिळवतो. तुम्ही काळजी करू नका मी पैसा मिळवतो. उठ काय झोपलंच रे. अरे बा पिल्लू झोपलंच काय दमलंच काय काम म्हण एवढं काम तुला कसलं काय रे. उठ उठतोय आता तुझ्याकडे काय जुळणी आहे हे मगाच यादू बसलाय. आपल्याकडे तर 1 रुपया नाही. जुळणी लावायला पाहिजे आपण. काय तर बेत करूया. चला जुळणी झाली. गाण्या मंड्या सांगतो आता काय करायचं. जायचं त्याला वर खाली चिन्याच्या खाली उतरायचं आणि यायचं इकडे तिकडे बघायचं लक्ष द्यायचं. या शिस्तीने इकडे तिकडे बघा. आणि दरवाजा बघता इथं वाटत
तिला सांगतो मागच्या वेळी दणका दिलाय ना आपल्याला आपण दिला ठीक आहे जाऊ. जाऊ दे. किरण्या हे मागच्या वेळी हे केलंय पुस्तकं आता आणलोय रद्दी आहे योग्य असेल ती जर दे लवकर पाठाची आवर आम्हाला घे. बाबा एवढी एवढी रद्दी आहे त्यात रद्दी घ्यायला तुम्ही ए किरण तुला ते पुस्तक ते काय रद्दीच द्यायचं हे नाही म्हणा हे रद्दी आहे हो ए तुला काय त्याचं द्यायचं हे नाही ते नाही. हे त्याचं गेड आहे काय हा देतो योग्य तर लाव बाबा येतो की दारूच्या नशेत हरवलेला शिवा आज विचाराच्या नशेत हरवलाय का की छत्रपतींच्या प्रतिमेने त्याला काही दाखवलंय का की तो फक्त स्वतःला शोधायला निघालाय. ही पुस्तकाची पानं त्याचं व्यसन संपवतील का की नवं व्यसन लावतील विचारांचं व्यसन.
ए शिवा शिवा काय झालं तुला शिवा ए शिवा काय झालं शिवा काय झालं याला? काय झालं माहित नाही, 2 दिवस घरातच नव्हता बर. आणि एका झोपडीत आज आम्हाला गावला घेऊन दारू पिते काय जास्त? पितोय की 2 दिवस जेवला नाही का? काय काय खाल्लं की नाही काय माहित नाही. बर. काय झालं डॉक्टर साहेब आमच्या मुलग्याला? काय सुद्धा झालेलं नाही त्यांना, काही काळजी करू नका. अशक्तपणा आलाय, त्यांनी 2 दिवस जेवले नसल्यामुळे अशक्तपणा जास्त आलेला आहे. आपण सलाईन लावूया, औषधं लिहून देतो तुम्हाला, त्यांची तब्येत ठीक होईल, काय काळजी करू नका. थोडी औषधं लिहून देतो, सलाईन लावूया आपण, कमी येते ती. एवढी औषधं द्या त्यांना आणि सलाईन पण सोडूया, म्हणजे कमी होते सगळं, काय प्रॉब्लेम नाही. हा आई मी इथं कसं काय? सकाळी बेसुद्धी पडला तास दवाखान्यात घेऊन आले. कोण कोण आल्यात मग? कोण कोण आहेत की बरेच जण आहेत, आल्यात जिकडे तिकडे बी आहेत, आल्यात की सांगत. किती वेळ झाला मी आलो? सकाळी आणलंय त्याला. डॉक्टर काय म्हटले? डॉक्टर काय नाही, हाय बरं होतं. सलाईन लावली होय? होय, सलाईन लावली. सलाईन लावली. कधी जायचं घराकडे, कधी जायचं? जायचं सावकाश जायचं, बरं झालं जायचं. ए नीटे ठेवा तो फेस. मर्दासारखा मर्दत्व आणि तुझं तारुण्य असं दारूच्या नशेमध्ये वाया घालवताना लाज नाही वाटत?
अरे शिवा, अरे थांब की शिवा, अरे शिवा थांब की. काय झालं तू एवढं पट्टीचं पिणार तू आज, तुला काय झालं? मी दारू पिणार नाही, मी दारू सोडलोय. इथनं पुढे मी कसं जगायचं ते माझं मी ठरवेन आता. दारूल तर नाही म्हणून नकोस रे. हा आवले आलोच. पेपर राजाचा पोरगा परवा तर पित बसलेला आणि आता पेपर वाटायला केव्हापासून चालू केलाय हो? हो 4 दिवस नाटके असते ती आणि चालू करते ती. काय सांगावं तुम्हाला. असू दे रोज सोडा तुमचं ते मग करा. काय नाही होत, काय नाही. काय घ्या बाबा आलतो नाही आता येशे खापायला जामा आहे राख्या चल रे कुठं रे ए ना आलाय का परत माग फिरलास तर बघ. कोणही बघतो तिला. सरांनी थांबवलं पहिलं आलो हवा कारण की त्याचा ग्रहपाठ पूर्ण केला नव्हता नाही आणि पुढचा शिंदे मॅडमचा तास आई घातली म्हटलं आता जया म्हटल्या तात चुकून काय पिऊन यावं तुझा होता काय पूल आक्या हीच नव का ती कालची पोरगी आज एकटीच सापडल्या करतो तिचा कार्यक्रम
अरे सोड सोड, मी काय केलंय तुझं? अरे सोड मला, सोड 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 मला, तू मला का आणलंयस इथे? अरे सोड सोड. हिंदे. यस सर. कालच्या केळीची पाय घेऊन या बाहेर. ओके सर. ठीक आहे सर. ठीक आहे, जाऊ. हां बोला सरपंच साहेब. हां बोला बोला सरपंच साहेब, बोला की. बर बर बर. नाही नाही नाही, अजून काय आलं नाही केस तुमचं साहेब. हां बरोबर. हां करायचं काय साहेब, अडचण नाही घ्या. आमचं आम्ही ते मॅनेज करतोय. नाही नाही करून घेतो. बरं 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 चालतं. ठीक आहे ठीक आहे. सर आत येऊ. बोला मावशी, काय मदत करू? माझ्या पोरीवर सरपंचच्या मुलग्यानं हात टाकलं बघा. कधी टाकला? सकाळी आज. मग एवढ्या लवकर कुठं चाललेली ती? पुण्याला चाललेली. हिंदे, हे कुठली पायला आणलायस? हे बघा मावशी, तुमच्या घरात किती पोरं? 2 मुली. 2 मुली आहेत की नाही? मग आता दुसऱ्या पोरीचा बी आपल्याला विचार करायला पाहिजे. समजा जर दुसऱ्या पोरीचं काही जरी बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण? असं कसं म्हणता सर? अहो आम्ही असं कसं म्हणतोय असं काय नाही. फक्त मी तुम्हाला सांगतोय की तो सरपंचाचा पोरगा आहे म्हणून सांगतोय, नाहीतर आम्हाला काही त्याच्याशी देणे घेणे नाही आहे. हे बघा साहेब, आमच्या मुली न्याय हे मिळालंच पाहिजे. ठीक आहे, ओके. तुम्ही बसा बाहेर, मी बघून घेतो.
आजची मोठी बातमी, अत्याचार झालेल्या मुलीवर आणि त्यांच्या कुटुंबावर दबाव आणून अत्याचार करणाऱ्यांची सुटका. पोलीस प्रशासन हतबल, तसेच मुलीच्या आई वडिलांवर दबाव आणल्याची सूत्रांची माहिती. इतक्या पहाटे मुलगी एकटीच बॅग घेऊन कुठे चाललेली आणि त्या मुलीचीच चूक असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. अशा नवनवीन बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा. पेपर आज सकाळी शहर हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काल पहाटे एका तरुणीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र या घटनेनंतर काही तासातच त्या तरुणीने आत्महत्या केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक चौकशीत त्या मुलीची चूक असल्याचे निदर्शनास आले आहे. घरातील सदस्यांची विचारपूस करण्यात आली असून त्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान घटनास्थळी ठोस पुरावे न सापडल्यामुळे संबंधित संशयित आरोपींना मुक्त करण्यात आले आहे. पुरावे मिळाल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आय लाईट बंद कर. अत्याचार झालेल्या मुलीवर आणि त्यांच्या कुटुंबावर दबाव आणून अत्याचार करणाऱ्यांची सुटका. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक चौकशीत त्या मुलीची चूक असल्याचे निदर्शनास आले आहे. घरातील सदस्यांची विचारपूस करण्यात आली असून त्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
स्वराज्यामध्ये आया बहिणींच्यावर वाकडी नजर टाकणाऱ्याचे हात पाय छाटून त्याचा चौरंगा केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. स्वराज्य निर्मितीनंतर स्वराज्यात होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी जायचंय आपल्याला. थांबा थोडा वेळ, कामगिरी फते करून येतो. अरे एवढी दारू पित जाऊ नको रे, आरोग्याला चांगली नसते. तुम्हीच आमची गुरु, तुम्ही शिकवला आम्हाला. यावरा लवकर, उद्या सकाळी कॉल येणार आहे का नाही रे? बघू बाबा, सकाळी उठलो नाही तर नाही. अगं बाबा उठलो अरे ना सोडवून आला रे. कोण आहेस रे तू? मला इथं का घेऊन आलायस? तुला माहित नाही मी कोण आहे? मला माहिती आहे तू कोण आहेस. तू एक असा नराधम आहेस की तुला जिवंत सोडणं म्हणजे मृत्यूचाही अपमान आहे. काय करणार आहेस तू? मी पण बघून घेतो, फक्त तुझा एकदा चेहरा दाखव. स्वराज्यातील माझ्या आया बहिणींच्यावर वाकडी नजर टाकणाऱ्याचे हात पाय छाटण्यासाठी मी इथं आलोय. राहिला चेहरा बघायचा तर शेवटचं बघून घे. स्वराज्यात आया बहिणींच्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचा असाच चौरंगा केला जाईल.
हिंदे हिंदे साहेब बॉडीची उंची 5.6 इंच आहे, वजन 80 किलो आहे आणि मानेवर तेळ आहे. साहेब सगळ्यांचे जबाब घेतल्यात. कोणी केले काय माहित आहे काय? कोण संशयास्पद आहे काय? नाही सर, पण गावकऱ्यांमध्ये ही चर्चा आहेत की कोणी भूताप्रेतांना मारले, किती वाईट मारले बघा साहेब, हात पाय तोडलेत. शिंदे, हे अशी उत्तर आपण कोर्टामध्ये द्यायचं आहे काय? काय पुरावा सापडतात का बघा. बघतो साहेब. इन्स्पेक्टर, किती पण पैसे लागू देत, काय पण होऊ दे, ज्यानं कोण माझ्या पोराला मारलंय ना, तो कोर्टात जायच्या अगोदर माझ्या गोडाऊनला आला पाहिजे. माझ्या काळजाच्या तुकड्याला हात घालतोय काय? काय लागतंय सांगायचं नुसता, मी आहे द्यायला तयार आहे. जर तो तुमच्या आधी मला गावला ना, तर पोस्टमॉर्टम करायला तुकडा पण साफ ठेवणार नाही. माझ्या पोराला मारतोय काय? लवकरात लवकर बॉडी पोस्टमॉर्टम लिहा. लवकरात लवकर निकाल लागला पाहिजे. काय गडबड? तर सरपंचानी बोलवलंय, कुठं तर जायचंय म्हटल्यात, वाट बघत बसलो. अहो सरपंच, कायला सरपंच मला सोडूनच गेले. कुठं बघा बाबा, काय आमच्या कामाची जरा पेपर वाटायला कामाला राहिल्यात, जातो रे. ते माळावरचे त्याच्या शेताकडे काल हातपाय तोडून टाकलेत, काय कळालं काय कोणा? काय नाही, काय भूतानं काय केला कोण वगैरे काय झाला नाही काय टाकते मारून कुठलं काय भास बी झाला असं होता त्याचं काय तर मारून टाकलेलं. काय काय नाही काय चालेल. अरे शिवा, त्या खुनाचं काय कळलं काय? काय पेपरला बातमी आल्या काय? अरे काय मर्दा, पेपर वाटायचं काम चालू आहे माझं, बातम्या वाचू काय ते खुनाचं बघू का काय? माझं आहे, मला बाद झाले पेपर वाटूस पर्यंत. नाही हो दादा, हे पेपर वाटायचं लय आहे हो कामं ही सगळी. नाही आता आले असेल बघा त्यात, मी बी काय वाचलो नाही, बघा त्यात आला असेल. शिवाच्या हातून या सगळ्या घटना घडत आहेत, पण शिवाला मात्र याची तिळमात्र ही कल्पना नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. हा शिवात्मा आहे. इतिहास पुन्हा लिहिला जातोय. इतिहास लिहिण्यासाठी आणि इतिहास जागृत करण्यासाठी माझा राजा पुन्हा येतोय. राजा